हॅलो, नमस्कार. मी निकिता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. या सगळेजण प्रेमाचा चहा प्यायला, मस्त गरमागरम चहा प्यायला या सगळे मंडळी. त्यानंतर मी माझी राहिलेले कामे वगैरे करून घेतली. मस्तपैकी छान देवपूजा वगैरे करून घेतली. बघा, आता माझी मम्मी पप्पा येणार आहेत. श्रीजा पण 2 वर्षानंतर पहिल्यांदा, आज खूप दिवसानंतर माझी मम्मी आणि पप्पा बाहेरगावून येणार होते. मी त्यांना 2 वर्षानंतर भेटणार होते. खूप छान वाटलं. ते आज आले माझ्या घरी आणि त्यांना मी भेटली. खूपच. विहान पण स्कूलमध्ये नव्हता जाणार, कारण की आज त्याचे आजी आप्पा 2 वर्षानंतर येणार होते. तर तो म्हणत होता, मम्मी मी स्कूलमध्ये जात नाही. चला तर मग आता फ्लावर राईस करूया. राईससाठी लागणारे साहित्य: फुलगोबी, मिरची, कांदा, तेजपान, कलमी, टमाटर, लसण अद्रकचा पेस्ट, आलू, वटाणे, सोयाबीनच्या वड्या. कुकरमध्ये राई टाकली, त्यानंतर जिरे टाकले, त्यानंतर कांदा आणि मिरच्या टाकल्या. त्या छान लाल होईपर्यंत परतून घेतल्या. त्यामध्ये कलमी आणि तेजपान टाकले. आता यामध्ये लसण अद्रकचा पेस्ट टाकूया. तो पण मिक्स करून घेऊया तेलामध्ये. यामध्ये 2 चम्मच तिखट टाकूया, हळद आणि मीठ. आता फुलगोबी टाकूया, आलू टाकूया, आलू आणि वटाणे टाकूया. हे छान मिक्स करून घेऊया. यामध्ये सोयाबीनच्या वड्या टाकूया. लहान मुलांना खूप आवडतात सोयाबीनच्या वड्या तशाच खायला. यामध्ये राईस टाकूया. हे छान मिक्स करून घेऊया. गरम पाणी टाकूया. याला छान मिक्स करूया. वरून मॅगी मसाला, गरम मसाला, सांबार. त्यानंतर मस्त किराणा वगैरे आणून दिला. मग मी तो किराणा वगैरे भरून ठेवला आणि नंतर माझी राहिलेली वगैरे कामे करून घेतली. आणि नंतर श्रीजा खूप रडत होती. मग तिला घेतलं, तिला शांत केलं, तिला जेवण वगैरे जेवू घातलं. कारण ती मला रात्री खूप त्रास देते. ती रात्रीची अजिबात झोपत नाही. तुमची पण मुलं झोपत नाही का? प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण श्रीजा खूप त्रास देते. रात्री 2 वाजेपर्यंत ती जागी होती आणि सकाळी 5 वाजता उठली आणि त्यानंतर आमच्याकडे मांजर आली होती. मांजरला बघून खूपच श्रीजाला आनंद झाला आणि तिने पोळी टाकली. त्यानंतर मांजरीने पोळी वगैरे खाल्ली आणि ती बाहेर घेऊन पोळी गेली. तर श्रीजा खूप रडायला लागली. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय. भेटूया पुढल्या